काही काय सांगाल संतोष देशमुख प्रकरणामध्ये जे आरोपी होते त्यातील जवळपास सर्वच आरोपींवरती मोक्का लावलाय, मात्र वाल्मिक कराड याला त्यातून वगळण्यात आलेले आहे, असं पाहतोय। 7 आरोपींवर आज मोका लावून कुठला तीर मारला या शासनाने, कुठला तीर मारला? खरं तर हे जे सगळं प्रकरण आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, पहिल्या दिवशीपासून माहिती आहे की 7 जण तर खून करत होते, मारत होते, त्रास देत होते, क्रूरपणे हे कृत्य करत होते आणि त्यांच्या मागे आणि एक व्यक्ती होता जो व्हिडिओवरून हे सगळं बघत होता। हे पूर्ण महाराष्ट्राने नुसतं ऐकून होते, पण तरीसुद्धा 7 मोका लावणं आणि त्या 8व्याला वगळणं, ते का वगळण्यात आलं? कारण त्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर राजकीय वर्धस्त आहे की त्याच्यावर हिम्मत नाही आहे, या शासनाची हिम्मत नाही आहे, या गृहमंत्रालयाची की त्यांच्यावर मोका लावतील। जर हे प्रकरण समजून घ्यायचं झालं ना, तर सगळ्यात मोठा मुद्दा हा की शिंदे नावाचे जे अधिकारी जे अवादा या कंपनीसाठी काम करत होते, त्यांनी अगदी मे महिन्यापासून त्यांनी कंप्लेंट्स दिल्या होत्या की त्यांना धमकी देण्यात येते, वारंवार तुमचे प्लांट बंद करा म्हणून धमकी येते, तुमच्या जीवे मारण्याची धमकी येते, तुमचे हातपाय तोडू म्हणून धमकी येते। या व्यतिरिक्त म्हणजे त्यांना एकदा तर त्यांचं अपहरण केल्याची एक FIR देखील केसमध्ये आहे। आणि तेव्हा त्यांनी स्टेटमेंटमध्ये, मी जी PCR ची कॉपी वाचली, अक्षरशः तळपायच्या मस्तकाला गेली की मे महिन्यापासनं जर या तिघांची नावं येत होती, वाल्मिक कराड, सुदर्शन गुले आणि विष्णू चाटे, तर मग तेव्हा मोका का लावण्यात आला नाही, तेव्हा त्यांच्यावर ॲक्शन का घेण्यात आली नाही? आणि मे महिन्यापासून डिसेंबरपर्यंत पूर्ण टाइमपास जर केला नसता पोलिसांनी, तर आज संतोष देशमुख आपल्याबरोबर जिवंत असते। आता इतकी क्रूर हत्या झाल्यानंतर, इतके लोक रस्त्यावर आल्यानंतर, इतके मोर्चे, इतका आक्रोश, एवढं होऊन सुद्धा 1 महिन्यानंतर आपल्या डोक्यावर उपकार केल्यासारखे जर हे मोका लावत असतील, तर या गृहमंत्रालयाला तरी काय म्हणायचं? लोकशाही हा शब्द ॲब्सल्यूट थोतांड आहे, थोतांड। हे लोकशाही वगैरे बिलकुल नाही आहे, ही मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीशाही आहे, दडपशाही आहे। आणि सगळे राजकारणी आपापल्या अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी कुठच्याही स्तराला जात आहेत। मग आज आपण बघितलं, धनंजय मुंडे आधी प्रफुल्ल पटेलांना भेटले, भुजबळांना भेटले, अजित पवारांना भेटले, अजित पवार इथून उठून दिल्लीला लॉबिंग करायला गेले। मग हे खरं लोकशाही म्हणण्यासारखं आहे का? म्हणजे सामान्य माणसांनी जगायचंच नाही, त्याला जर कोणी गुन्हेगारांनी येऊन ठार केलं तर त्यांच्या परिवाराला न्याय या जमान्यात मिळणार नाही, अशी जी परिस्थिती आहे ना, खूप खूप गंभीर होते। आणि मला असं वाटतं, जरा पण गृहमंत्रालयाला जरा पण लोकांच्या भावनेची खेळ करायचा नसेल तर यापुढे पटपट कारवाई करून रोजचं प्रेस रिलीज आहे त्यांनी दिलं पाहिजे, शासनाकडनं आलं पाहिजे। रोजच्या रोज तपास जो झालाय त्याचा एक वृत्तांत त्यांनी दिला पाहिजे, असं माझी मागणी आहे। वाल्मिक कराडनंतर त्याचा मुलगा सुनील कराडवर देखील आरोप होतोय की मॅनेजरच्या घरामध्ये घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवण्यात आला होता। त्यानंतर त्याच्याकडून जे आहे त्या 2 ट्रक, 2 कार आणि परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीर लुटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या प्रकरणी मॅनेजरची पत्नी जी आहे ती आता सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आता तक्रार करते। त्या सुशील कराड यांच्यावरचा हा जो आरोप आहे तो मला देखील कळवण्यात आला होता। मी त्याची पिटिशन जी आहे सोलापूरवरनं मी मागवली होती। मला त्याचा पूर्ण अभ्यास करून एक सिस्टमॅटिकली मी स्वतः इंटरव्हीन करणार आहे त्या पिटिशनमध्ये आणि कशी कारवाई होत नाही ते बघणार आहे। कारण हे जे सगळं चाललंय ना, जसं सुशील कराडवर त्याच्या वडिलांचा वरदहस्त, वाल्मिक कराडवर धनंजय मुंडेंचा वरदहस्त आणि धनंजय मुंडेंवर अजित पवार आणि फडणवीसांचा वरदहस्त, त्यामुळे सामान्य लोकांना इथे न्याय मिळताना मात्र आपल्याला दिसत नाहीये। पंकजा मुंडेंचा एक व्हिडिओ काल सोशल माध्यमात व्हायरल झालेला आहे, त्यावरती आपण देखील रिट्वीट करत त्या व्हिडिओची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली। नाही, जर एखादी मंत्री जर असं धडधडीतपणे कार्यकर्त्यांशी बोलताना जर असं म्हणत असेल
तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. आता तो आवाज खरा आहे नाही खरा नाही आहे मला माहीत नाही, कारण AI मध्ये आता काहीही करू शकतात. जसं मध्ये अमुक अमुक लोकांचे मध्ये ऑडिओज देखील आले होते, तर त्याची चौकशी व्हावी म्हणून मी का लिहिलं आहे, कारण पहिलं त्या आवाज त्यांचा आहे की नाही तपासला पाहिजे. जर त्यांचा असेल तर त्यांच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे, कारण त्या सरळ सरळ म्हणतात की आम्ही लोकांच्या तंगड्या तोडून त्यांच्यावरच खंडणीचे आम्ही अमुक अमुक हे करून त्यांनाच तडीपार करून टाकतो. असं जर कोणी मंत्री म्हणत असेल ना, तर तिलासुद्धा मंत्रिपदावर राहण्याची तिची पात्रता नाही, योग्यता नाही. त्यांचासुद्धा राजीनामा घेतला गेला पाहिजे. लाडकी बहीण योजनेमुळे जे सरकारच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडलेला आहे, अशामध्ये आता फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री शिंदे अजित पवार असतील यांनी दारूचा खप वाढावा किंवा दारू विक्री वाढवणे, दारूच्या किमती देखील वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच दारू परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला. आता शासनाचं ना अक्षरशः डोकं फिरलंय असंच मला वाटायला लागतंय, कारण लाडकी बहीण योजना ज्यांना जी गरज आहे अशा अक्षरशः म्हणजे ज्या आर्थिकरित्या अतिशय दुर्बल आहेत अशा स्त्रियांना मिळणं ठीक होतं, पण ज्या सोन्याने मडलेल्या आहेत त्यांनासुद्धा एक नाही अनेक नावांनी जे दिलं गेलं आहे ती योजना याची पूर्ण व्यवस्थित चौकशी होऊन ज्यांना गरज आहे त्यांना दिलं तर आपण ठीक समजू शकू. पण त्याचा पैसा काढण्यासाठी जर मोठ्या प्रमाणात जर अशी दारू विक्री जर सुरू केली तर नक्कीच निषेधार्ह आहे. दुसरं म्हणजे त्याचा निषेध करण्याशिवाय दुसरं आपण काहीच म्हणू शकत नाही. प्रणित महाजनांच्या पत्नी ज्या आहेत सारंगी महाजन यांनी देखील धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवरती आरोप केलेला आहे. प्रवीण महाजनांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावावर असणारी जमीन सारंगी महाजनच्या नावावर झाली होती. जवळपास 3.5 कोटीची ती जमीन होती. मात्र वाल्मिक कराडने धमकावून धनंजय मुंडेसाठी ती जमीन अवघ्या 21 लाखामध्ये खरेदी केल्याचा आरोप. सारंगी महाजनांकडनं हे मी सुद्धा ऐकलं आणि मला हेच म्हणायचं आहे की हे व्यक्ती वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे जर आपल्या मामीला सोडत नसतील तर ते तिथल्या जनतेचं काय कल्याण करणार, त्यांना काय सोडणार. सारंगी महाजन यांना न्याय हा मिळालाच पाहिजे, पण आत्ताच्या घटकेला जर कोणालाच न्याय मिळत नाही आहे, कारण धनंजय मुंडे यांचा एवढा मोठा दबाव जो आहे, त्यांचं जे दबाव तंत्र सगळ्यांना सांगून करण्यात येतं आहे, याच्यावर मात्र नक्कीच कारवाई झाली पाहिजे आणि सारंगी महाजनांना न्याय मिळाला पाहिजे. मोक्का आता फक्त 7 आरोपीवर लावलेला आहे. मात्र वाल्मिक कराडला यातून वगळलं आहे आणि वाल्मिक कराडला वगळल्यानंतर जे आहे ते अजित पवार आहेत, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटत आहेत, प्रफुल्ल पटेलांना भेटत आहेत. कुठेतरी सरकारकडून वाल्मिक कराडला विशेष सूट दिली जाते किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतो. वाल्मिक कराड हा सरकारचा जावई असल्यासारखं त्याला वागवलं जातंय, सरकारचा जावई असल्यासारखं. कारण आपण बघितलंय वाल्मिक कराड यांचं सगळ्यांबरोबर अगदी चांगलं गणित आहे, पण त्यांचे जे मोठे त्यांचा जो वरदस्त त्यांच्यावर आहे तो धनंजय मुंडे आणि कुठेतरी छोट्या मोठ्या प्रमाणात पंकजा मुंडे यांचा देखील आहे. तर हे जोपर्यंत दबाव तंत्र थांबत नाही तोपर्यंत वाल्मिक कराडांवर हा मोका लागणार नाही. पण पहिल्या दिवशीपासून जसं मी म्हणते मे महिन्यापासून शिंदे नावाचा जो अधिकारी म्हणत होता की त्याला धमक्या येत आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, हातपाय तोडण्याच्या धमक्या येत आहेत, काम बंद करण्याच्या धमक्या येत आहेत, हे तो मे महिन्यापासून म्हणतोय. मे महिन्यामध्ये त्याचं अपहरण केलं आहे आणि त्याच्यात 3 नावं दिली गेली आहेत. तर तेव्हाच मोका खरं तर लागायला हवा होता आणि हे जर तेव्हा लागला असता तर आज आपल्याला हा 9 डिसेंबरसारखा दुर्दैवी दिवस आपल्याला बघायला लागला नसता आणि आज संतोष देशमुख आपल्यात असते. वाल्मिक कराडवरती अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. वाल्मिक कराडला देखील सरकारी सुरक्षा पुरवली जाते आणि अशा सुरक्षेमध्ये तो फरार होतो. मुंबई किंवा पुण्यासारख्या अनेक शहरांमध्ये असे गंभीर गुन्हे असलेल्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना देखील सरकारी सुरक्षा पुरवली. याकडे कसं? 14 FIR त्यापैकी 10 FIR एक परळीत असलेल्या वाल्मिक कराडवर, म्हणजे त्याच्यावर परळीत 45 सेक्शन्स लागलेले असताना आणि त्यात अवादा या कंपनीने सुद्धा मे महिन्यापासून FIR केले होते की धमक्या, जीवे मारण्याच्या धमक्या, त्यांनी अपहरण केलं म्हणून. या सगळ्या कंप्लेंट्स असताना देखील शासकीय बॉडीगार्ड त्यांच्याबरोबर तब्बल 15 डिसेंबरपर्यंत कसा होता, काय होता आणि का त्यांना एवढा शासकीय
कुठली त्यांच्यावर बरदास्त होता, गृह मंत्रालयाचा होता की काय, असा प्रश्न विचारावा असं वाटतो. आणि असा माणूस, याला एक नाही, मला असं सांगण्यात आलं की 2 होते, पण एकाचा तो फोटो त्यांच्याबरोबर उज्जैनमध्ये होता. 15 डिसेंबरचा तो फोटो आहे. तर हे काय चाललंय? यांच्यावर मोका लागायला वेळ, यांच्यावर आरोप दाखल करायला वेळ, यांना खंडणीच्या आरोपावर पकडण्यात वेळ, त्यांच्यावर फक्त टाकला तो खंडणीचा, खुनाचा अजून, आणि एवढा क्रूर जो खून झाला त्याच्यावर त्यांचं संघटित असताना पहिल्या दिवशीपासून आपल्याला माहिती आहे. कारण याची सुरुवातच मुळात धमक्यांनी झाली होती, अवाधांच्या कर्मचाऱ्यांना धमक्यांनी झाली होती. एवढं असताना देखील त्यांच्यावर कारवाई नाही झाली आहे. दुर्दैव आहे हे. आणि याच्यातनंच लोकांना बघायला हवं की सामान्य नागरिकांना न्याय मिळणं शक्य नाही आहे, आता शक्य नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.